तुम्ही आता जसं मेन्शन केलत, की एक गुरु परंपरा आहे. हं. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलत, की जनार्दन स्वामी जे गुरु आहेत, शिष्य परंपरा. गुरु शिष्य परंपरा. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, की जनार्दन स्वामी जे आहेत, हं. बऱ्याच लोकांना माहिती नाही. तुम्ही म्हणताना शिव अवतारी हो, म्हणालात. हो. सो त्याचा अर्थ काय हे आम्हाला हां, सांगा? हां. एकदम छान प्रश्न आहे. कारण आपल्याला आपली संस्कृती आणि गुरु शिष्य परंपरा ही पूर्ण जगामध्ये फक्त भारतातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हं. जसं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस ही गुरु शिष्य गुरु आहेत. शिष्य. जसं रामदास स्वामी आणि कल्याण. हं, हं. त्याच्यानंतर तुकाराम महाराज आणि निळोबाराय. हं, हं. असे अनेक गुरु शिष्य आपल्या तर आपण एक सुंदर म्हणणंही आपण ऐकतो. हं. मच्छिंद्रनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. बरं. हं. अशी परंपरा आपण परंपरा आहे. मच्छिंद्रनाथ महाराज, त्याच्यानंतर गोरक्षनाथ महाराज, गहिनीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली. हां, ही गुरु शिष्य परंपरा आहे परंपरा बरं आहे. का. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, हं, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ महाराज, गहिनीनाथांचे गुरु गोरखनाथ महाराज, हं. गोरखनाथाचे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे आदिनाथ आदिनाथ. म्हणजे भोलेनाथ. हं, हं. तर अशी जी परंपरा नाथपंथ संप्रदाय आहे, तसंच जनार्दन स्वामींची पण संप्रदाय आहे. बरं. त्याच्यामध्ये जनार्दन स्वामींचे गुरु हे नागाबाबा होते. जे अच्छा. कुठं जन्माला आले कोणालाच माहीत नाही. प्रगट झाले होते. बरं. जनार्दन स्वामींना दीक्षा देण्यासाठी ते प्रगट झाले होते. हं. आणि नागाबाबांचे जे गुरु होते ते दत्त भगवंत, अरे वाह! शंकराचार्य आणि शंकराचार्यांचे गुरु दत्त भगवंत, दत्त भगवंताचे गुरु आदिनाथ. हं. म्हणजे सुरुवात भोलेनाथापासूनच आहे. भोलेनाथच सर्वांचे गुरु आहेत. हां. सगळ्यांचे गुरु भोलेनाथ आहेत, बोला. आदिनाथ. हं, मग अशा प्रकारे भोलेनाथ, दत्तात्रय भगवंत, शंकराचार्य, नागाबाबा, जनार्दन स्वामी आणि हं. आता विद्यमान स्वामी शांतिगिरी. जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज. हं. अशी ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आणि हे खूप सिद्ध गादी परंपरा आहे.